पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात फळ वाटप. क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीनं जपली सामाजिक बांधिलकी. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथील चैतन्य वृद्धाश्रमात फळ वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मकरंदभाऊ देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग तसेच संस्थेचे अध्यक्ष महेशभाऊ खराडे यांच्या हस्ते वृद्धांना फळांचं वाटप करण्यात आलं. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वाढदिवस साजरा करताना हार तुरी न आणता सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत महेशभाऊ खराडे यांनी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं कार्य उत्कृष्ट असून त्यांची वाटचाल सामाजिक भावनेतून सुरू आहे. त्यांच्या प्रेरणेनं हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष महेशभाऊ खराडे यांनी सांगितले की वृद्धांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील अशी फळं देण्याचा निर्णय घेण्यात आला. चैतन्य वृद्धाश्रमात वृद्धांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची देखभाल केली जाते. यावेळी चैतन्य वृद्धाश्रमाचे अध्यक्ष प्रवीण गोडबोले, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, युवराज गायकवाड, सुरेश बनकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत कांबळे तसेच सुधाकर मोरे, रमजान कोठावले, सुरेश भंडारे, बाळासो खरमाटे, अनिल वाघ, प्रशांत शिंदे, प्रशांत पवार, अनिल खराडे, गोरख पाटील, अतुल माने, अनंत गोरे, सुभाष खांडेकर, राजेंद्र पाटील, भुजंग पाटील, सागर पाटील, प्रशांत महाडे, उत्तम पाटील, रामचंद्र मोरे, प्रदीप कारवेकर, सी.बी. भोसले, नागेश खामकर, राजकुमार शर्मा, राजेंद्र आरवाडे, विजय पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष प्रतिनिधी सांगली. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगलीतील गव्हर्नमेंट कॉलनीतील चैतन्याश्रम या वृद्धाश्रमाला आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि प्रदेशचे नेते भारतीय जनता पक्षाचे मकरंदभाऊ देशपांडे, भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग यांच्या हस्ते या वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना फळं वाटप करण्यात आले. चंद्रकांतदादा यांनी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीनं आणि विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करा असं आवाहन केलं. त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं हे फळ वाटप करण्यात आलं. आणि निश्चितच या वृद्धाश्रमातल्या सर्व वृद्धांचं आणि व्यवस्थापनाचंही आम्हाला सहकार्य लाभलं. त्यांचंही आम्ही आभार मानतो. आणि सुधीरदादा, मकरंदभाऊ आणि प्रकाश मामा ढंग हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही मी आभार मानतो.